हॅलो फ्रेंड्स, गेल्या व्हिडिओमध्ये आपण टीनेजर्स प्रेयर या कवितेचा अर्थ पाहिला. आज आपण त्यातील वर्कशॉप पाहूया आणि पेज नंबर 3 वरील जी पट्टी आहे त्या पट्टीतले फॅक्च्युअल क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे बघूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. या कवितेतल्या स्पीकरचा एज ग्रुप कोणता आहे, तिचं वय काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर आपण लिहू शकतोय 13 years to 19 years is the age group of the speaker in the poem. थोडक्यात उत्तर आहे 13 to 19 years. नेक्स्ट आहे, व्हॉट डिसिजन डज द स्पीकर हॅव टू टेक. कोणता निर्णय स्पीकरला या कवितेला घ्यायचा आहे. तर द स्पीकर हॅज टू टेक 2 डिसिजन. या स्पीकरला 2 निर्णय घ्यायचे आहेत. फर्स्ट, ही हॅज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्केन्ड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. तर याचं उत्तर तुम्हाला सेकंड स्टँजामध्ये सापडत आहे. तर ही हॅज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्केन्ड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. हे सेकंड स्टँजामध्ये इथं उत्तर आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न येतो. तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट डज ईच न्यू डे फेच. तर तिसरा क्वेश्चन आहे, व्हॉट डज ईच न्यू डे फेच. प्रत्येक दिवस काय घेऊन येतो. तर पहिल्याच ओळीला याचं उत्तर आहे ईच डे फेच न्यू बिगिनिंग. हे आपण याचं उत्तर देऊ शकताय. तर त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण बघूया. चौथा प्रश्न आहे, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन. तर आपण टेम्पटेशनच्या वेळेला कसं रिॲक्ट करायला हवं. तर टेम्पटेशन म्हणजेच आपल्याला माहित आहे टेम्पटेशन म्हणजे काय, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. जेव्हा आपल्याला एखादी वाईट किंवा चुकीचं कृती करण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते तेव्हा एखाद्यानं कसं रिॲक्ट करायला हवं. तर त्याचं उत्तर आपण देऊ शकतोय, वन शुड से नो when temptation comes in her or him way. याचं उत्तर असं लिहा, one should say no when temptation comes in her or him way. नेक्स्ट प्रश्न आहे, what effect does the speaker wish to see in himself at the end of his teens. त्याचं किशोरवयीन वय संपल्यानंतर कवी स्वतःमध्ये कोणता इफेक्ट, कोणता बदल झालेला पाहायची कवीला इच्छा आहे. व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. तर याचं उत्तर आपण लिहू शकतोय, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ गॉड वॉकिंग नेक्स्ट टू हिम. तर याचं उत्तर आपल्याला शेवटच्या सांध्यामध्ये सापडत आहे. तर इथंच उत्तर आहे शेवटच्या 2 ओळीमध्ये, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू ऐवजी आपण इथं लिहायचं आहे गॉड वॉकिंग नेक्स्ट टू हिम. मीच्या ऐवजी आपल्याला इथं फक्त करायचं आहे हिम और हर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, in what condition does the poet wish to maintain his body. In what condition does the poet wish to maintain his body. कोणत्या परिस्थितीमध्ये does the poet wish to maintain his body. कवी आपलं शरीर तंदुरुस्त ठेवू इच्छितो. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय, when temptation comes his or her way the poet wish to maintain his body. तर याचं उत्तर
सेकंड स्टँजामध्ये सेकंड लाईनला आहे, वेन टेम्पटेशन कम्स हिज वे, माय वे ऐवजी तिथं फक्त तुम्ही करा हिज वे और हर लिहू शकताय, त्याच्या किंवा तिच्या मार्गामध्ये. जेव्हा वेन टेम्पटेशन कम्स हिज और हर वे द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. राहिलेला भाग प्रश्नातला तुम्ही इथं उचलू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6वा. आताच आपण बघितला. 7वा प्रश्न बघूया. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. जीवनामध्ये चालत असताना, जीवन जगत असताना कवी कुणाच्या संगतीत किंवा कुणाच्या सोबतीची इच्छा व्यक्त करतोय. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. तर कवी देवाची संगत साथ सोबत आपल्या सोबत असावी अशी इच्छा व्यक्त करतोय. याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय, गॉड्स कंपनी द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. त्यानंतर आपण पुढच्या पानावर जाऊया. वर्कशॉप, इंग्लिश वर्कशॉपमध्ये आपण जाऊया. इंग्लिश वर्कशॉपमध्ये पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कंप्लीट द गिवन सेंटेन्स. खाली तुम्हाला पर्याय दिलेले आहेत, ऑप्शन दिलेले आहेत 1, 2. अकॉर्डिंग टू द पोएट ... आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. तर कवीच्या मते प्रत्येक दिवशी काय येऊन येतात, तर 2 ऑप्शन येतात आपल्याला, न्यू बिगिनिंग अँड न्यू एंडिंग. तर याचं उत्तर लिहू शकताय तुम्ही न्यू बिगिनिंग. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. नेक्स्ट क्वेश्चन बी आहे, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड विच लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस और ग्रेट सक्सेस. तर आपण ठरवायला हवं, वी मस्ट डिसाइड टू टेक द रोड, असा मार्ग निवडायला हवा, विच लीड्स टू ग्रेट सक्सेस. याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय ग्रेट सक्सेस. त्यानंतर क्वेश्चन सी आहे, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज माइट और व्हॉट इज राईट. तर याचं उत्तर आपल्याला माहित आहे, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज राईट. राईट हे उत्तर तुम्ही लिहा. त्यानंतर डी, the poet wants to see that his teenage years have been the ... years of his life, worst or best. तर the poet wants to see that, कवीला अशी इच्छा आहे हे पाहण्याची, that his teenage years have been the best years of his life. त्याच्या जीवनातील त्याची किशोरवयीन अवस्था ही उत्कृष्ट असावी अशी कवीला पाहण्याची इच्छा आहे. द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन बेस्ट इयर्स ऑफ हिज लाईफ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. हा अतिशय सोपा प्रश्न आहे. रायमिंग पेअर्स आपल्याला लिहायचे आहेत. तर आपण कवितेमध्ये जाऊया आणि बघूया रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आपल्याला लिहायचे आहेत. फाइंड अँड राईट द रायमिंग पेअर्स, रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग वर्ड्स, तर बिगिनिंगला रायमिंग वर्ड्स कोणताच नाही, परंतु सेकंड लाईनला मेक, फोर्थ लाईन टेक. तर मेक, टेक हे पहिली रायमिंग पेअर झाली. दुसऱ्या स्टँजामध्ये सक्सेस, डिस्ट्रेस. तिसऱ्या स्टँजामध्ये सी, मी आणि चौथ्या स्टँजामध्ये वे, दे आणि 5व्या स्टँजामध्ये सी, मी हे रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आहेत. तर पहिल्या स्टँजात मेक, टेक, दुसऱ्या स्टँजात सक्सेस, डिस्ट्रेस, तिसऱ्यात सी, मी, चौथ्यात वे, डे, 5व्यात सी, मी. तर असे हे रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स आहेत. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया. तर रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स
लिहा तुम्ही 5 स्टांजामधले. नेक्स्ट आहे व्हॉट इज द राइम स्कीम ऑफ द पोएम, चूज द करेक्ट वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन. तर हम और आप खेलेंगे कौन बनेगा करोड़पति, फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. सवाल 1 मार्क के लिए आपके कंप्यूटर स्क्रीन पे. अब खालील पैकी कोणता पर्याय ही या कवितेची राइम स्कीम आहे. पहिला पर्याय ए ए बी बी, दुसरा पर्याय ए बी सी डी, तिसरा पर्याय ए बी सी बी आणि चौथा पर्याय ए बी बी ए. तर आपण हे कसं शोधायचं आहे त्यासाठी आपण कवितेत जाऊया. तर राइम स्कीम शोधताना किंवा लिहिताना एक पद्धत आहे. शेवटचे शब्द पहा प्रत्येक स्टांजातल्या प्रत्येक ओळीचे आणि जो सारखा उच्चार येईल त्याला एक अल्फाबेटिकल अक्षर द्या. वेगळा उच्चार आला वेगळं अल्फाबेट द्या. पुन्हा सारखाच उच्चार येत असेल तर पुन्हा ए बी सी डी असे अल्फाबेट आपण देऊ शकतो. तर तसं आपण देऊया. तर बिगिनिंगला पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे बिगिनिंग. बिगिनिंगला तुम्ही ए असं द्या. त्यानंतर मेक, बिगिनिंग सारखा उच्चार येतो का, नाही, वेगळा उच्चार आहे म्हणून त्याला द्या बी. चूज, बिगिनिंग सारखा उच्चार आहे का, नाही, मेक सारखा उच्चार आहे का, नाही. मग बिगिनिंगला आपण ए दिलेला आहे, मेकला बी दिलेला आहे, चूजला तुम्ही सी द्या आणि टेक, टेक कुणासारखा उच्चार येतोय, मेक सारखा. तर मेकला आपण काय म्हटलेलं आहे, बी हे अल्फाबेट दिलेलं आहे म्हणून टेकला आपण काय देऊ शकणार आहे, बी. म्हणजेच ही राइम स्कीम अशी होईल. कोणती राइम स्कीम होणार आहे तर ए बी सी बी. तर बिगिनिंग्सला ए, मेकला काय म्हणणार आहे आपण बी, चूजला आपण काय म्हणणार आहे सी आणि परत टेकला म्हणणार आहे बी. म्हणजेच ही राइम स्कीम आहे ए बी सी बी. सेकंड स्टँडर्ड बघूया आपण. लाईफला ए म्हणणार, सक्सेसला बी म्हणणार, रोडला सी म्हणणार, परत डिस्ट्रेसला बी म्हणणार. म्हणजे ए बी सी बी. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय ए बी सी बी. तर राइम स्कीम ऑफ द पोएम इज ए बी सी बी आणि हे ऑप्शन आहे तिसऱ्या आन्सरला तुम्ही टिक करा. ए बी सी बी इज द राइम स्कीम ऑफ दिस पोएम. नाव चौथा प्रश्न आहे मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. तर या कवितेतल्या ओळी इथं दिलेल्या आहेत आणि आपल्याला अलंकाराची नावं पुढे दिलेली आहेत. तर कवितेच्या ओळी आहेत डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन आय मस्ट मेक हे ऍक्च्युअली अलंकारिक भाषा आहे. वाक्य असं पाहिजे होतं आय मस्ट मेक डिसिजन, मला निर्णय घ्यायलाच हवा. तर हा अलंकार कोणता होतो तर इथं आपल्याला इन्व्हर्शन हा अलंकार होतो. आता इन्व्हर्शन म्हणजे काय हो, अदला बदल अलंकार. अदला बदल म्हणजेच काय तर वाक्याची रचना सर्वसाधारण कशी असते, कर्ता क्रियापद कर्म, सुरुवातीला कर्ता नंतर क्रियापद क्रियाविशेषण विशेषण असे असते. पण इथं सुरुवातीलाच ऑब्जेक्ट दिलेला आहे, कर्म दिलेला आहे, त्यानंतर कर्ता दिलाय, मस्ट ही मॉडल ऑक्झिलरी आहे अँड मेक हे मुख्य क्रियापद आहे. आय मस्ट मेक डिसिजन असं वाक्य पाहिजे होतं पण वाक्य दिलेलं आहे डिसिजन आय मस्ट मेक. इथं आदला बदल झालेले आहे कशांची तर कर्ता क्रियापद क्रियाविशेषण किंवा कर्म यांची. म्हणून आपण याला म्हणणार आहे इन्व्हर्शन. याचं उत्तर बी हे आहे. तर पहिल्याचं उत्तर तुम्ही बी लिहू शकता. नेक्स्ट आहे प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड. कृपया उघड माझे डोळे हे प्रिय देवा. आता
जेव्हा एखादी अज्ञात व्यक्ती वस्तू बद्दल कवी डायरेक्ट जर बोलत असेल तर तेव्हा अपॉस्ट्रॉफी हा अलंकार होतो. अज्ञात वस्तू व्यक्तीबद्दल बोललं गेलं जात असेल डिरेक्टली इन द सेंटेन्स तर आपण त्याला अपॉस्ट्रॉफी म्हणतो. सुरुवातीला आपण पाहिलेलं अपॉस्ट्रॉफी, तर हे अपॉस्ट्रॉफीचं उदाहरण आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन ए अपॉस्ट्रॉफी. त्यानंतर तिसरं आहे ट्रॅव्हल डाऊन द डार्केन्ड रोड. ट्रॅव्हल डाऊन द डार्केन्ड रोड, तर हे जे आहे त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकताय अलिट्रेशन. अलिट्रेशन म्हणजे काय हो, तर अनुप्रास. अनुप्रास कसा ओळखायचा असतो, तर शब्दाच्या सुरुवातीचं अक्षर किंवा लेटर लगेच तेच येतं. तर तुम्हाला अल्ट्रेशनचं खाली स्पष्टीकरण दिलेलं आहे अल्ट्रेशन. तर इथं आपण आधी सांगूया ट्रॅव्हल डाऊन द डार्केन्ड रोड, तर याच्यामध्ये डाऊन द डार्केन्ड रोड, डाऊन मधला डी शब्द आणि डार्केन्ड मधला डी शब्द लगेच येतोय, रिपीट होतोय, म्हणून त्याला आपण म्हणतोय अलिट्रेशन. मराठीत आपण अनुप्रास, मराठीत बरीचशी उदाहरणं आपण सांगू शकतो. सोमवारी सकाळी सुनीलला सोन्याची साखळी सांगलीत 7:30 वाजता सापडली. तर या वाक्यामध्ये स स स स असं येतंय. किंवा इंग्लिशमधलं दुसरं उदाहरण आपण सांगू शकतो सी शेल ऑन द सी शोअर. ती विकते समुद्र शिंपले समुद्र किनाऱ्यावर. म्हणजे इंग्लिशमध्ये एस इथं लेटर रिपीट होतं, तर त्याला आपण म्हणतोय अल्ट्रेशन. तर अल्ट्रेशनचं खाली तुम्हाला उदाहरण दिलेलंच आहे, तिथं आपण बघणार आहोत. त्यानंतर लास्ट आहे आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मी निवडू शकतो जीवनाचा मार्ग. तर मी निवडू शकतो जीवनाचा मार्ग. रोड ऑफ लाईफ शब्दशः रोड ऑफ लाईफ असा न घेता तर इथे एक रूपक वापरलेलं आहे, म्हणून आपण याला म्हणतोय मेटाफर. तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकताय सी मेटाफर. तर पुन्हा बघा डिसिजन आय मस्ट मेक ऑप्शन बी इन्व्हर्शन. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड ऑप्शन ए अपॉस्ट्रॉफी. तर याची उत्तर बघा डिसिजन आय मस्ट मेक ऑप्शन बी. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड ऑप्शन ए. ट्रॅव्हल डाऊन द डार्केन्ड रोड ऑप्शन डी. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ ऑप्शन सी. असे याची उत्तर आहेत. त्यानंतर खाली दिलेलं आहे अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास या अलंकाराची माहिती इंग्लिशमध्ये. अल्ट्रेशन इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज और सेंटेन्स ॲटसेट्रा. तर अलिट्रेशन म्हणजे अनुप्रास म्हणजे काय, तर इज द ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड. एकच आवाज पुन्हा लगेच येत असेल कुठं, ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स शब्दाच्या सुरुवातीला, इन अ फ्रेज एखाद्या फ्रेजमध्ये किंवा वाक्यामध्ये, सेंटेन्समध्ये ॲटसेट्रा. सच ॲज उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण दिलेलं इथं दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. तर या वाक्यामध्ये या सेंटेन्समध्ये लाईफ मधलं एल शब्द, लिव्ड मधला एल शब्द रिपीट येतोय लगेच, त्यालाच आपण म्हणतोय अलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास. फाइंड आउट मोर एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम्स इन युअर बुक. आपल्या पुस्तकातील इतर कविता तुम्ही शोधा, उघडा, वाचा आणि त्यातली अलिट्रेशनची उदाहरण तुम्ही लिहू शकता. तर यानंतर पुढचा जो भाग आहे पाचवा आकडा 6, 7 आणि 8 हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.